यानंतर आपण अपूर्णांकाचा गुणाकार पाहणार आहोत. नीट लक्ष द्या. अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना आता मात्र इथं काय करतात माहिती का, काय काय विद्यार्थी छेद समान करायला बघते उगाच काही ना काही. आणि मी तुम्हाला तुमच्यापैकी असं केलेले दाखवेल. कोणा अजून असं नाही की सर काय पण म्हणतात, पुन्हा असं करते. चिन्हाकडे लक्ष द्या. ए बाबांनो, मी तुम्हाला कधी सांगितलं छेद समान करायला? जर बेरीज वजाबाकी असेल तर बाकीच्या ठिकाणी छेद समान करण्याची आवश्यकता नाही. दोन क्रियाला गुणाकार किंवा भागाकार असेल आणि ज्यांना गुणाकार येईल त्यांना भागाकार लगेच येते. म्हणून गुणाकार नीट लक्ष द्या. खर तर अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. कशाचा? अंशांचा गुणाकार करायचा आणि छेदस्थानी छेदांचा गुणाकार करायचा आपल्याला. पण कधी कधी मोठमोठे छेद आणि मोठे मोठे अंश येतात. मग त्यावेळी काय होतं माहिती का, मोठमोठा गुणाकार करावा लागतो आणि आलेल्या उत्तराला पुढे मोठ्या उत्तराला संक्षिप्त रूप द्यावं लागतं. त्याच्यापेक्षा अगोदर संक्षिप्त रूप द्यायचं आणि नंतर गुणाकार करायचं. मग अगोदर संक्षिप्त रूप देताना पाहायचं की अंश आणि छेदस्थानी कोणत्या संख्येनं म्हणजे त्या दोन्ही संख्येला एकाच संख्येनं भाग जातो का. इथं अंशस्थानी काय 4. मग 4 ला कशाला भाग जातो? मग असंच 2 न भाग जाणारी छेदस्थानी कुठं पण संख्या आहे का, ह्याच्याच खाली नाही. इकडं असो कुठं असो 3 गुणाकाराचे संख्या असतील तर 3 येत असो 4 येत असो. अंशस्थानी आहे की नाही 2 न भाग जाणारी. मग छेदस्थानी पण 2 न जाणारी भाग आहे. कोणती संख्या आहे? मग 4 आणि 6 याला 2 न भाग घालवायचा सरळ सरळ. हे बघा, बे दोन्ही 4 आणि बेत्रिक 6. आता आणखी बघायचं अंशस्थानी छेदस्थानी अशी आहे का बाबा आपण ज्या संख्येला भाग देऊ. तर बघा वर 2च आहे, 2 ला 2 न भाग जातो, पण 2 न भाग जाणारी खाली कुठंच संख्या नाही. मग आता काय करायचं, अंशस्थानी काय काय राहिलं 2 गुणिले 1 आणि छेदस्थानी काय राहिलं 5 गुणिले 3. मग उत्तर काय आलं आपलं 2 अंश छेद 15. हे त्याचं उत्तर. काय अवघड आहे का सांगा बरं. फक्त संक्षिप्त रूप द्या नीट. आता बघा, आणि एखाद्या वेळेस कुणाकडून विसरलं संक्षिप्त रूप द्यायला तरी पण उत्तरात संक्षिप्त रूप दिलं की उत्तर येत आहे असं काही नाही. आता बघूयात भाग जातोय का कशाला, वरच्या आणि खालच्या संख्येला. कोणत्या कोणत्या संख्येला? 2 आणि 3 ला 6 ला. 2 आणि 6 ला जातोय. ह्या 3 ला जात नाही, नाही घालवायचा. ज्या 2 संख्येला जातो. आता बघा बेक बे आणि बेत्रिक. आता वर 3 आणि 3 आहे, खाली 5 आणि 1 आहे. आता आणखी कशानं अंश आणि छेदाला एकाच संख्येनं भाग जातो का. कसं ते दोन्ही अंशस्थानी आहे की बाळांनो. हे पण अंशस्थानी, हे पण अंशस्थानी नाही. एक अंशस्थानी असलं पाहिजे आणि एक. हे दोन्ही कुठं आहेत त्यांना नाही भाग घालवायचा. दोन्ही छेदस्थानी असेल तरी पण नाही भाग घालवायचा. लक्षात आलं का मी काय म्हणलं ते. चूक होणारी बरं का. नाहीतर 3 आता जसं काही जणाला वाटलं की इथं 3 आहे इथं 3 आहे मग जातो की भाग. पण ते दोन्ही कुठे आहेत अंशस्थानी. आपल्याला संक्षिप्त रूप देण्यासाठी एक संख्या अंशस्थानी असली तर दुसरी कुठं असावी लागते छेदस्थानी. तेव्हाच. मग आता इथं भाग घालवायचं का नाही. मग अंशस्थानी काय राहिलं 3 गुणिले आणि छेदस्थानी काय राहिलं आपल्याकडं 5 गुणिले 1. मग 3 त्रिक 9 आणि 5 1. हा कसला अपूर्णांकाच्या प्रकारानुसार कसला अपूर्णांक आला. हा आताचा अगोदरचा 2 अंश छेद 15 छेदाधिक. आणि आता हा कोणता आला तर अंशाधिक. अपूर्णांकाच्या बाबतीत एक गोष्ट असते, असंच उत्तर कधी कधी देत नाही तर याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये देतात. आपल्याला आपण उत्तर काढतो आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दिल्या. मग आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनवता येणार नाही का. कसं बनवतात आपण 5च्या पाड्यामध्ये 9 शोधतो. 5 1 उरले किती 4. छेदाच्या ठिकाणी छेद. हे केलं आपण उत्तर असं. पर्यायामध्ये असं नसेल तर असं उत्तर असतं. पण ह्याचा मात्र मला 2 अंश छेद 15चा मात्र मला पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार करता येईल का
नाही येणार. त्याचं कारण काय सांगा बरं. हा कसला आहे अपूर्णांक. छेदाधिक आहे. छेदाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनवू शकतो का आपण. नाही. दशांश बनवू शकतो दोन्हीचे पण पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनवू शकतो का नाही. फक्त पूर्णांकयुक्त अपूर्णांक कशाचा बनवणार आपण. ओके, अंश अधिक अपूर्णांकाचा. आता इथं सोडूयात पुढचं उदाहरण. हे बघा, मला सांगा अंशस्थानी आणि छेदस्थानी असं आहे का की भाग जाईल दोन्ही संख्यांना. इथं 7 आहे. 7ला तर 7नच भाग जातो, खाली कशालाच जात नाही. इथं 6 आहे. 6ला 2 न जातो, 3 न जातो, पण वर नाही जात कुठेच. याला 2 ने जातो पण वर नाही जात. असं नाही करायचं. कसं नाही करायचं. 4ला आणि 6ला मात्र सर जातो 2 न म्हणून घालवायचा नाही. का नाही घालवायचं सांगा बरं. दोन्ही पण संख्या छेदस्थानी. आपल्याला संक्षिप्त रूप देताना एक संख्या अंशस्थानी असली पाहिजे आणि एक संख्या छेदस्थानी असली पाहिजे, तेव्हाच भाग घालवता येतो. मग आता इतर किती सोपं झालं बघा बरं. 7 गुणिले 5 आणि 6 गुणिले 4. संक्षिप्त रूप जात नाही तर अंशाचा गुणाकार छेदांचा गुणाकार. 7 35 छेद 6 चोक 24. आता हा कसला अपूर्णांक आला. अपूर्णांकाच्या प्रकारानुसार अंशाधिक. मग ह्याचा मात्र पूर्णांक अपूर्णांक बनवता येऊ शकतो आपल्याला. मग बघा बरं, 24 एक उरले किती बघानो. 35 मधून 24 गेल्यानंतर मग हे अंशस्थानी 11 आणि छेदस्थानी मात्र 24. मग याचं वाचन आपण करतो 1.11 अंश छेद 24. ओके, चला आपण पुढचं उदाहरण पाहूयात. बघा या उदाहरणामध्ये काय आहे ते नीट लक्ष द्या. आता 4 अंश छेद 5 गुणिले 14 अंश छेद 16. इथं मला सांगा बरं संक्षिप्त रूप कशाला देता येईल आपल्याला. डायरेक्टली 4 न 16ला. एखाद्याला वाटलं 14ला 16ला 2 न जाता येईल तरी हरकत नाही, काय हरकत नाही बरं का. तरी पण उत्तर येत असतं. पुन्हा एकदा भाग घालवावा लागतो फक्त आपल्याला डबल. मग बघा 4 एक 4, 4 चोक 16. कोणाची काय अडचण इथं. आता अजून कशाला भाग जातो बघा बरं. 2 न जातो. सर कुठं जातो. 14 आणि 4 आहे ना आपलं खालचं. घालवायचं ना, डबल भाग घालवायचा जात असेल तर. असं काही नाही की एकदा घालवला की घालवायचा नाही आता पुन्हा. मग कसं करणार. 2 14 आणि 2 4. आता अजून कशाने जातो का तर नक्कीच जात नाही. म्हणून अंशस्थानी काय राहिले 1 गुणिले 7 आणि छेदस्थानी काय राहिलेलं आहे 5 गुणिले 2. मग यांचा गुणाकार काय येईल बाळांनो 7 अंश छेद 10. आता मला सांगायचं मला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करणं शक्य आहे का नाही शक्य. छेदाधिक अपूर्णांक आहे. फक्त आपण अंशाधिक अपूर्णांक असेल तरच पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतरित करू शकतो. त्यानंतर आपण 5वं उदाहरण पाहूयात. हे बघा बरं, इथं कोणत्या संख्येने संक्षिप्त रूप जाईल. डायरेक्टली 16 न 32 ला जात की नाही. मग घालवायचं काय अडचण आहे आपल्याला. काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका असते. शंका मनात ठेवू नका, मला विचारा डायरेक्टली. हे बघा सर तिरकसच भाग घालवावा लागतो. सर ही एकाचे अपूर्णांकाचे संख्या अंशछेद त्याला भाग घालवायचा. काही संबंध नाही. तिरकस असो किंवा एकाचा पूर्णांकाचे असो भाग जात असेल तर घालवायचा. फक्त काळजी काय घ्यायची अंशाला नाही घालवायचा आणि छेदाला भाग घालवायचा, एवढीच काळजी घ्यायची. जर समजा तुम्हाला 5 पण अपूर्णांक दिले तर पहिल्याचा 5व्याचा सुद्धा तुम्ही संक्षिप्त रूप जात असेल तर घालवायचा. गुणाकार क्रिया पाहिजे बरं का पण. चला आता मग 16 एक 16 दोन्ही अजून भाग जातो का बघा बरं. आता इथं 5 न जातोय. पण मोठ्यानं घालवू म्हणजे सोपं लवकर होईल. फक्त 2 न पण जातो ना, पुन्हा मग 5 न घालवाच लागतो. तुझ्या पद्धतीने करायचंय का काय हरकत नाही बरं का, चुकत नाही ते. 5 एक 5 दोन्ही 10. आता 2 न घालवायचं. जर तुम्ही पहिल्यांदा 2 न घालवलं असतं तर पुन्हा 5 न घालवावं लागलं असतं. पहिल्यांदा 5 न घालवलं आता 2 न घालवावं लागतो. फक्त एवढाच फरक पडतो. बे एक बे बे एक बे.
आता अंशस्थानी काय राहिले पा 1 गुणिले 1 आणि छेदस्थानी पण काय राहिलंय बघा 1 गुणिले 1 म्हणजे उत्तर काय आलंय बघा 1 अंश छेद 1 म्हणजे खरं उत्तर काय आलंय बघा 1. काय उत्तर आलं काय अडचण आहे का बघा बरं. आता अपूर्णांकाचाच गुणाकार घेतोय बघा आपण पण इथं मात्र एक अपूर्णांक घेतलाय आणि एक पूर्णांक घेतलाय तरीही काही अडचण नाही. कसंही येऊ गणित आपल्याला सोडवता. आणि एकदा एक पद्धत समजली का गणितामध्ये फार सोपं आहे रे. पद्धत समजली की तुम्ही कितीही उदाहरणं बनवू शकतात. इतर विषयाचं तसं नाही आहे का नाही. म्हणून गणित हा सोपा विषय आहे. फक्त काळजीपूर्वक एकदा इंटरेस्ट निर्माण झाला की छान. आता बघा उदाहरण आहे 2 अंश छेद 3 गुणिले 12 पण याच्या खाली छेद 1 असतो म्हणून 1 लिहून घ्यायचा नसला तरी उदाहरण 1 छेद करा लगेच. आलं का लक्षात तुम्हाला समजण्यासाठी. आता मात्र कशाने भाग जातो बघा बरं 3 न कुठे जातो मग 12 ला घालवायचा 3 1 3 3 चौक 12. आता खाली तरी एकच राहिलंय त्याच्यामुळे काय अडचणच नाही. अंशस्थानी काय आलं 2 गुणिले 4 आणि छेदस्थानी 1 गुणिले 1. 2 आणि 4 चा गुणाकार काय होईल 8 अंश छेद 1 पण 1 लिहितो का आपण उत्तरामध्ये म्हणून याचं उत्तर काय येणार आहे 8. काय उत्तर येणार आहे कोणाची काय अडचण. चला मला बोलू लागा. आता काय करणार आहे या गणितात 4 अंश 10 गुणिले 5 हा 5 च्या खाली छेद 1 लिहिणार बरोबर. आता काय करूया घालूयात 5 च्या 5 5 2 10. आता घालूयात बे 1 बे 2 4. आता मात्र वर काय राहिलं 2 गुणिले 1 आणि छेदस्थानी 1 गुणिले 1 बरोबर 2 1 2 आणि नंतर छेदस्थानी 1 असल्यामुळं लिहिलं जात नाही उत्तर आलं 2. आता यानंतर 8वं उदाहरण पाहूयात. आता बघा आता मात्र फक्त काय केलंय पूर्णांक अगोदर आहे कुठे का असं ना आपली पद्धत सोडायची नाही. त्याच्या खाली छेद 1 लिहूयात. हा आता 3 न 6 ला जातो घालवायचा 3 1 3 3 2 6 वर काय राहिलं 8 गुणिले 2 आणि छेदस्थानी 1 गुणिले 1. सगळे उत्तर पूर्णांकामध्ये यायला लागलेत आपले. याचा अर्थ सगळ्यांची उत्तर पूर्णांकातच येतात असं समजण्याचं कारण नाही. आलं का लक्षात. आता पाहूयात आपण इथं कशाने भाग जातो याच्या खाली 1 तर लिहूच 5 1 5 2 10. आता खाली 2 आहे. आता 2 न भाग जातो का नाही. मग अंशस्थानी काय राहिलं 7 गुणिले 1 आणि छेदस्थानी 1 गुणिले 2 7 1 7 बे 1 बे. आता मात्र आलं की नाही अपूर्णांकात उत्तर. मग कसला अपूर्णांक आहे तो मग याचं कशामध्ये रूपांतर करूयात आपण पूर्णांक अपूर्णांकामध्ये. करा बरं बेत्रिक उरले 1 आणि छेदस्थानी 2. त्यालाच आपण शाब्दिक स्वरूपात काय म्हणू सांगा बरं 3.1 अंश 2 3.5 बरोबर 3.5 3 आणि अर्धा 3 आणि अर्धा 3.5. त्यानंतर आपण पाहूया 10वं उदाहरण. 10व्या उदाहरणामध्ये काय आहे पहा तर 10वं उदाहरण पाहत असताना लक्षात घ्या आता मात्र इथं आपणच घेतलाय पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे की नाही. मग पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि दुसरा पण पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याचा आपल्याला आधी अपूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागेल. पहिल्याचं सांगा बरं मला कसं होईल डायरेक्टली सांगायचं. आता आपण 3 1 3 आणि 2 5 अंश छेद 3. कोणाची काय अडचण आहे का इथं. आता गुणिलेला गुणिले चिन्ह देऊया. आता दुसऱ्याचं पण पाहूयात आपण 4 2 8 आणि 3 अंश छेद 4. आणि आता आपण बघूयात काय बघूयात याला कशानं भाग जातोय का. मग बघा वर याला 2 न जातो तर वर कुठं जात नाही. खाली पण 3 आहे वर जात नाही खाली जात नाही. मग वरच्या वरच्यांचा
गुणाकार 11 पाची आणि 3 चोक 12. बघा ना मग आता हा कसला पूर्णांकाला आहे मग याचं कशामध्ये रूपांतर करू शकतो आपण पूर्णांक करूयात बरं. 12 दोन्ही 24 12 त्रिक 36 12 चोक 48 12 पंचे जास्त होते म्हणजे 4 पूर्ण झाले 12 चोक 48 उरले किती 55 मधून 48 गेल्यावर 7 अंशस्थानी 7 आणि छेदस्थानी मात्र 12. आलं का लक्षात. आणखी आपण 2 उदाहरणं पूर्णांक अपूर्णांकाची घेऊयात. आता मला उदाहरण कोण एक जण सांगणार. हा सांग. पूर्णांक अपूर्णांकाची फक्त 2 उदाहरणं घेऊयात. तुम्ही पण सोडवायचे माझ्या अगोदर सोडवायचे. उत्तर तुमचं माझ्या अगोदर आलं पाहिजे. चला उदाहरण क्रमांक 11. हा 2 पूर्णांक 3 अंश छेद 4 गुणिले 6 पूर्णांक 11 अंश छेद 12. ओके हे बघा तिनं सांगितलं उदाहरण. आता सुरुवातीला आपलं काम काय असं लिहितो. मी जरा खाली लिहितो आता असं लिहित नाही. बरं पहिल्यांदा लिहितो पुन्हा त्या खाली लिहितो असं करतो काय हरकत नाही. हे बघा बोला बरं अपूर्णांक बनवू आपण. बोला 4 दोन्ही 8 आणि 3 11 अंश छेद 4. आता गुणिलेला गुणिले चिन्ह पुढे बोला 12 6 72 72 मध्ये 11 मिळवा बरं 83 छेद 12. आता याला संक्षिप्त रूप द्यायचंय. हे बघा वरच्या दोन्ही पण संख्या कसल्या आल्यात मूळ आहेत. मूळ विषम तर आहेतच आहेत विषम नाहीत असं नाही पण मूळ आहेत. मग ह्यांना तर ह्यांनाच भाग जातो कशाला जात नसतो दुसऱ्या. बरोबर आहे की नाही. मग खाली आहेत पण इथं फक्त काळजी घ्यायची की 4 आणि 12 ला कटवायचं नाही का हा दोन्ही एकाच स्थानी आहेत छेदस्थानी आहेत. मग आता इथं मात्र वरच्या वरच्या गुणाकार खालच्या कटतच नाही संक्षिप्त रूपच. मग घाबरायचं का सोल कटत नाही काय करायचं आता काही नाही अंशांशाचा गुणाकार 11 त्रिक 33 हातच्याले 3 11 3 88 3 हे 91. संख्या काय झाली छेदस्थानी हा छेदस्थानी 12 चोक 48. बरोबर ह्याचं पण आपल्याला पूर्णांक अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येतं पण फार मोठं होतंय. आता काही करायची गरज नाही आपल्याला करता येतंय. भागाकाराच्या स्वरूपात करा 48 चा पाडापाठ नाही त्यामुळं. चला त्यानंतर 12व आणखी एक उदाहरण घेऊयात. सांगा बरं. हा कोण सांगतंय हा सांगा. 4 पूर्णांक 8 अंश छेद 10 गुणिले 7 पूर्णांक 8 अंश छेद 5. बर आता हा अपूर्णांक तसा पूर्णांक अपूर्णांकाच्या बाबतीत असा काही फार हे नाही म्हणजे योग्य नाही पण काय हरकत नाही उदाहरण सोडवताना. कारण पूर्णांक अपूर्णांक बनवताना अंशापेक्षा छेद हा मोठा असला पाहिजे पण इथे छेद लहान आहे पण काय हरकत नाही उदाहरण म्हणून सोडवायलो आपण. आता बघा 10 चौक 40 40 आणि 8 आणि छेदस्थानी काय लिहावं लागेल आपल्याला 10 गुणिलेला गुणिले चिन्ह 5 7 35 आणि 8 अंश छेद 5. आणखी इथं मात्र काय होईल 2 न भाग जातो की 10 ला आणि 48 ला घालूयात. 2 पंचे 2 24 48 2 च्या पाड्या 24 आणि 48 आहे 2 च्या पाड्या हा बरं 24 2 48 तुम्हाला जसं म्हणायचंय तसं. त्यानंतर आता बघा खाली आणि वर ही कसली आहे मूळ संख्या आहे 72 जाणारच नाही. मग 24 आणि 43 चा गुणाकार आणि छेदस्थानी काय करावं लागेल आपल्याला. हे बघा 43 आणि 24 24 त्रिक किती 24 त्रिक 72 हातच्याले 24 चोक 96 96 आणि 7 103 म्हणजे काय आलं इथं 1003
32 आणि छेदस्थानी 5 5 25. हे पण संक्षिप्त रूप देता येत आहे आपल्याला, म्हणजे पूर्णांक अपूर्णांकामध्ये बनवता येतं. कसं बनवणार? 25 चोक 100 उरले किती? 3 झाले किती? 3 उरल्यावर 32 झाले ना. 25 एक 32 मधून 25 कमी केले तर 7 अंश छेद 25 असं होतं. इथं का केलं नाही? 48 चा पाडा. मग आपल्याला थोडस करावं लागेल, म्हणून बाकी काय अडचण नाही. तुम्हाला अशा पद्धतीनं गुणाकार समजलाय का? आज गुणाकार आणि वजाबाकी बघतो. समजलंय? ओके. हा, नमस्ते विद्यार्थ्यांनो. आज आपण नवोदय प्रवेश परीक्षेसाठी असणारं प्रकरण अपूर्णांक, समच्छेद अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी आणि अपूर्णांकाचा गुणाकार हे प्रकरण, त्यामधील बेरीज पाहिली, समच्छेद अपूर्णांकाची बेरीज पाहिली, वजाबाकी पाहिली, भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज पाहिली, वजाबाकी पाहिली, गुणाकार सुद्धा पाहिला. गुणाकारामध्ये समच्छेद असावा नसावा काही देणं घेणं नाही. आज आपण या तासामध्ये एक तर गुणाकार व्यस्त म्हणजे काय आणि त्यानंतर भागाकाराची उदाहरणं पाहणार आहोत. तर बघा, गुणाकार व्यस्त नेमकं कशाला म्हणायचं? तर गुणाकार व्यस्तांची व्याख्या सांगण्यापूर्वी आपण अगोदर गुणाकार व्यस्तांची उदाहरणे घेऊ आणि नंतर व्याख्या. पहा, पहिलं उदाहरण मला कोणी ओळीनं, असं मी म्हणण्यापेक्षा ओळीनं एक सांगा, पूर्णांक सांग. एक कोणता आहे? 6 अंश छेद 15 हा एक अपूर्णांक दिलेला आहे. आता या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त काय असतो? असं लिहा तुम्ही पण. चा गुणाकार सगळ्यांनी लिहायचंय. गुणाकार व्यस्त बरोबर. बघा, गुणाकार व्यस्त करणे व्याख्या वेगळी आहे. व्याख्या आपण शेवटी घेऊयात. पण गुणाकार व्यस्त म्हणजे काय करायचं? तर छेदाचा अंश आणि अंशाचा छेद. मग काय होईल याचं गुणाकार व्यस्त? काय होईल? 15 अंश छेद 6 हा 6 अंश छेद 15चा गुणाकार व्यस्त. पुढं 10 अंश छेद 20. बघा, चा गुणाकार व्यस्त ज्यांनी सांगितलंय त्यांनीच मला सांगायचं, ज्यांनी उदाहरण सांगितलंय त्यानेच. 20 अंश छेद 10. हा, 20 अंश छेद 10. पुढं तिसरं 22 अंश छेद 99. बर 99. 22 अंश छेद 99 चा गुणाकार व्यस्त काय होईल? अंशाचा छेद आणि छेदाचा अंश म्हणजे 99 अंश छेद 22. 99 अंश छेद 22. पुढं 11 अंश छेद 21. 11 अंश छेद 21 चा गुणाकार व्यस्त काय येईल सांगा? 21 अंश छेद 11. 21 अंश छेद 11. त्यानंतर पाचवं उदाहरण 25 अंश छेद 25 अंश छेद 30 चा गुणाकार व्यस्त काय येईल? 30 अंश छेद 25. आता मला पूर्णांकात सांगा, पूर्णांकातली संख्या सांगा, त्याचा गुणाकार व्यस्त पाहूया. पूर्णांक म्हणजे काय? अपूर्णांकात नको, पूर्ण संख्या असणारी. दोन पूर्णांक नको, पूर्ण संख्या म्हणलं मी. पूर्ण. अगं हे 28 संख्या पूर्ण आहे, अपूर्णांकात नसणारी. 28 चा गुणाकार व्यस्त काय येईल? 28 चा सांग आता तूच. याच्या खाली जरी 28 असलं तरी त्या संख्येचा छेद हा 1 असतोच, असतो की नाही? मग त्याचा गुणाकार व्यस्त काय होईल? 1 अंश छेद 28. आणखी एक पूर्णांक संख्या सांगा. 25. बर 25. मग मला सांग बरं 25 चा गुणाकार व्यस्त. 1 छेद 25. गुणाकार व्यस्त बरोबर 1 अंश छेद
25. आता मला काय सांगाय, अंश 1 असणारे कुठलाही अपूर्णांक सांगा. अंश 1 असणारा, हा, ज्याचा अंश 1 आहे सांग ना. हा, 1/8. बरोबर. आता याचा गुणाकार व्यस्त लिहूया आपण. 1/8 चा गुणाकार व्यस्त काय येईल मग? म्हणजेच 8/1 असं लिहिणं हे काही चुकलं नाही, परंतु हेच 8 असं लिहिलं जातं. म्हणजे 1/8 चा गुणाकार व्यस्त काय असतो? 8. त्यानंतर 9 उदाहरण. असंच 1 अंश असणारा सांगा. हा, 1/5 चा गुणाकार व्यस्त काय येईल? 5/1. म्हणजेच डायरेक्टली 5 लिहिलं तरी चालतं. आलं लक्षात? त्यानंतर 10 उदाहरण मी सांगतो. 1 चा गुणाकार व्यस्त. 1 चा गुणाकार व्यस्त हे लक्षात ठेवा. 1 जरी अपूर्णांक नसला तरी 1 ही संख्या आहे. या संख्येचा गुणाकार व्यस्त काय येणार? 1च येणार. का? कारण 1/1 असतं, त्याचा गुणाकार व्यस्त केला तरी 1/1च येणार आहे, म्हणजे 1 आहे. आणि पुढं महत्वाचं लिहून टाका की 0ला आल्या असं डायरेक्टली स्टार करून. 0ला गुणाकार व्यस्त नाही. 0ला गुणाकार व्यस्त नाही. कारण बघा 0/1 ला काय करणार? 1/0 असं करू शकतो. 1/0 नाही करू शकत. हे म्हणून 0ला गुणाकार व्यस्त संख्या नाही. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे हे बघा, गणितीय भाषेमध्ये, गणितामध्ये भागाकाराच्या उदाहरणामध्ये जेव्हा आपण 0/2 असं म्हणतो, हे उदाहरण गणितामध्ये बरोबर आहे. याचं उत्तर काढू शकतो आपण. याचं उत्तर काय येतं? 0. पण मी जेव्हा 2/0 लिहितो, 2/0, तर गणितीय दृष्ट्या हे उदाहरण चुकीचं आहे. कोणत्याही संख्येला 0नं भागता येत नाही. 0चा पाडा जर म्हणायला गेला, 0चा पाडा 0 1 0 0 2 0 0 3 0 0 4 0, हे गणितच गणितीय दृष्ट्या चुकीचं आहे. छेद किंवा भागिले 0 हे गणित नाही, हे लक्षात घ्या. त्या इथं पण लक्षात ठेवा, 0ला गुणाकार व्यस्त नाही. 1 चा गुणाकार व्यस्त 1 आहे. इथं आपण अपूर्णांकातलं एखादं उदाहरण जरी घेतलं, समजा 11 नंबर खाली टाकला आणि अंश रूपात चलाच्या स्वरूपात मला एखादं उदाहरण सांगा ज्याचा नंबर आहे ते पुढं किती अंश? ABCDEFXYZ काय पण वापरा. बर, C/D चा गुणाकार व्यस्त, चा गुणाकार व्यस्त काय असेल? बरोबर, D/C. आलं का लक्षात? म्हणजे बघा, गुणाकार व्यस्त आपल्याला लिहिता येईल. एकच लक्षात ठेवा गुणाकार व्यस्त करताना की अंशाचा छेद आणि छेदाचा अंश बनवायचा. त्या संख्या गुणाकार व्यस्त एकमेकींच्या होत असतात. पण आता नेमकं गुणाकार व्यस्त म्हणजे काय? तर पहा, गुणाकार व्यस्ताची व्याख्या सुद्धा आपल्याला माहित असली पाहिजे. तर आपण या कुठल्याही संख्येचा जेव्हा विचार करतो, समजा इकडच्या त्या दिलेल्या संख्येपैकी एखाद्या संख्येचा, 2 संख्येचा आपण विचार करूयात. किती नंबरचं उदाहरण असू द्या, समजा हे आहे 1/8. नीट लक्षात घ्या, 1/8 चा तुम्हाला गुणाकार व्यस्त माहित आहे काय आहे? 8. मग त्या दोन्हीचा जर गुणाकार केला, 8च्या खाली छेद 1 असतो. 8 1 8, 8 1 8. अंशांशाचा गुणाकार 1 1 1 1 म्हणजे 1. या दोन संख्यांचा 1/8 आणि 8चा गुणाकार काय आला?
1 आला. बरं दुसरं उदाहरण घेऊन बघूयात आपण यातलं. समजा दुसरं सी अंश छेद डी, त्याचा गुणाकार व्यस्त काय आहे? डी अंश छेद सी. या दोन्हीचा गुणाकार करूयात आपण. डी एक डी, डी एक डी, सी एक सी, सी एक सी. मग काय येईल? 1 अंश छेद 1 म्हणजे यांचा सुद्धा गुणाकार काय आला? काय आला? 1. आता तिसरं उदाहरण पाहूया. इथं कसं काय बाबा 1 चा गुणाकार व्यस्त 1च आलाय. तर 1 ला 1 न गुणा की काय येईल? 1च येणार आहे की नाही? मग आहेत का नाही? मग 1 चा गुणाकार व्यस्त 1 आहे का नाही? ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या दोन संख्यांना गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणतात. लिहा मग व्याख्या आता खाली गुणाकार व्यस्तची. मी वरच नाव टाकलेलं आहे. गुणाकार व्यस्तची व्याख्या लिहा. ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात किंवा असे म्हणतात. बघा, ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणतात. मग आता गुणाकार व्यस्तात आपण चुकायचं का? नाही. गुणाकार व्यस्त कधीच चुकायचं नाही. यानंतर आपण भागाकाराची उदाहरणं घेऊया. गुणाकार व्यस्त आणि गुणाकार आला की भागाकार फार सोपं. सगळ्यांचं झालंय. चला आता आपण भागाकार पाहणार आहोत. तर भागाकार अपूर्णांकाचा भागाकार. प्रकरणामध्ये कुठेही भागाकार नाही, गुणाकार पर्यंतच आहे. भागाकार आहे का प्रकरणात? नाही. पण आपल्याला गरज आहे. भागाकार सुद्धा करता आला पाहिजे. आणि आपल्याला स्कॉलरशिप मध्ये पण प्रकरण आहेत. पुन्हा सगळे गुणाकार आहे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सगळंच आहे. त्यामुळं आपण इथं पण भागाकार अपूर्णांकांचा भागाकार त्यातलं पहिलं उदाहरण. आता कुणाचा नंबर होता सांग? भागाकारात सांगायचं. आता आधी अपूर्णांक घेऊ 5, पुन्हा 1 पूर्णांक 1 अपूर्णांक, पुन्हा 1 अपूर्णांक 1 पूर्णांक, पुन्हा पूर्णांक युक्त अपूर्णांक, काही घेऊयात. हा, एक अंकी सांगा, फार मोठे सांगू नका, फार तर 20 पर्यंत, त्याच्या पुढे जाऊ नका. कसं करायचं कळलं की पुन्हा करू शकतो आपण. हा, 10 अंश छेद 11 भागिले दोघांच्या मध्ये चिन्ह. हा, 2 अंश छेद 3 हे उदाहरण आहे आपल्याकडं. बरोबर. आता हे सोडवताना काय करणार? पहिला पूर्णांक जशास तसा लिहायचा. काय म्हणलं मी? पहिला पूर्णांक जशास तसा म्हणजे 10 अंश छेद 11 आणि दुसऱ्या पूर्णांकाचा गुणिले चिन्ह देऊन गुणाकार व्यस्त घ्यायचा. गुणाकार व्यस्त म्हणजे काय होणार? 3 अंश छेद 2. कोणाची अडचण आहे का? आणि आता हे गणित येत नाही. आता कुठं भाग जातो रे? नक्कीच जातो. घालवायचंच लगे. बे एक बे, बे 5 10. आता आणखी कुठं जातो का? वर काय राहिलं इथं? 3 आणि इथं 5 आणि 3 5 3 गुणाकारच करायचं बरं का, बेरीज करता लागते पुन्हा. आणि इकडं 11 1 झालं आपलं उत्तर. आता याचा पूर्णांक किती पूर्णांक बनवू शकतो आपण औषधी काय म्हणून? बोला बरं. हा, 11 1
उरले किती 4 आणि छेदस्थानी 11. आलं की नाही आपलं? हा चला आता दुसरं पुढच्याने सांगा. हा 15 अंश छेद 15 अंश छेद 10 हा भागिले हा 7 अंश छेद 4. 7 अंश छेद 4. ओके चला सोडूयात आपण सगळेजण मिळून. पहिलं काय करणार आपण? पण पहिला जशाचा तसा ठेवूया. 15 अंश छेद 10. आता गुणिले चिन्ह द्यायचं. आता दुसऱ्याचा गुणाकार व्यस्त करायला विसरायचंच नाही बरं का. 4 अंश छेद हा 4 अंश छेद 7. बघूया आता संक्षिप्त रूप जात आहे का, भाग देता येतो का आपल्याला? हा 2 न जातो. कोणत्या कोणत्या संख्येला? 10 आणि 4 ला घालू की मग आपण. बघा बेदोनी 4 हा बेपंचे पुढं 5 न जातो. हा 5 न जातो. बघा आता खाली इथं आणि वर 15 ला जातो की नाही? मग 5 1 5 5 3 15. आता आणखी कुठं जातो का? तर नाही जात. वर काय राहिलंय? 3 आणि 2. 3 आणि 2 चा गुणाकार 6 आणि 7 आणि 1 चा गुणाकार 7. आता याचा पूर्णांक युक्त पूर्णांक बनवायला येईल का आपल्याला? कारण हा छेद अधिक पूर्णांक आहे. अंश अधिक असेल तरच पूर्णांक युक्त पूर्णांक बनतो. पुढं सांगा तिसरं उदाहरण असंच. 20 अंश छेद 21 20 अंश छेद 21 भागिले 3 अंश छेद 2. 3 अंश छेद 2. तर बघूयात आपण. सुरुवातीला काय करणार आपण सगळेजण? पहिला पूर्णांक जशास तसा लिहूया. हा काय आहे? 20 अंश छेद 20 अंश छेद 21. पुन्हा काय करायचं? गुणाकाराचं चिन्ह आणि दुसऱ्याचा 2 अंश छेद 3. बघा बरं काय होईल आता? कुठं कटतंय का? बघा 3 आणि 21 ला कटतंय म्हणायचं नाही. ते दोघं कुठं आहेत? हा छेदस्थानी. अजिबात संक्षिप्त रूप द्यायचं नाही. आणि 2 आणि 20 ला पण भाग जातो, पण ते दोघं पण अंशस्थानी आहेत म्हणून कटणार का? नाही. अंशांशाचा गुणाकार काय होईल रे? 20 दोन्ही 40 आणि 21 दोन्ही 21 त्रिक 63 म्हणजे 40 अंश छेद 63 हे त्याचं उत्तर आहे. आलं का लक्षात? आता मात्र काय करा, मला पहिल्यांदा अपूर्णांक दुसऱ्यांदा पूर्णांक द्या. उदाहरण असं सांगायचं की पहिल्यांदा अपूर्णांक आणि दुसऱ्यांदा पूर्णांक. हा चला पुढं कोणाचा नंबर आहे? हा चौथं. पहिल्यांदा पूर्णांक 3 अंश छेद 5 भागिले दुसऱ्यांदा पूर्णांक काय पण लिहणार तुम्ही इथं समजा 6. लक्षात आलं का? पहिल्यांदा पूर्णांक आणि पुन्हा पूर्णांक. मग हे पण उदाहरण सोडवता आलं पाहिजे आपल्याला. पद्धत मात्र तीच. पहिला पूर्णांक जशास तसा. याच्या खाली छेद 1 असतो हे तुम्हाला माहित आहे की नाही? मग पहिला पूर्णांक जर मी असा लिहिला 3 अंश छेद 5 गुणिले, आता काय करावं लागेल फक्त सांगा मला? हा 1 अंश छेद 6 करावं लागेल. 1 अंश छेद 6. मग काय होईल? हा आता 3 न जाईल बघ. 3 1 3 3 दोन्ही. आता वर 1 1 राहिलंय. 1 न 1 ला गुणलं तर 1 आणि 5 न 2 ला गुणलं तर 5 दोन्ही 10. आता सांगा असं गणित 5 अंश छेद मोठ्यानं 5 अंश छेद 8 भागिले 9. चला सोडवा. पहिलं काय करणार आपण? हा छेद 1 घेणार. म्हणजे पहिला पूर्णांक जशास तसा 5 अंश छेद 8 गुणिले. आता बघा बरं काय करणार? गुणाकार व्यस्त. काय येईल याचा गुणाकार व्यस्त? 1 अंश छेद 9. आता मग काय करणार? भाग जातोय का पाहणार पहिल्यांदा? नाही जात. अंशांशाचा गुणाकार 5 1 5 8 9 72. त्यानंतर 6वं उदाहरण पाहूया. हा 16 अंश छेद 14
16/14 भागिले 3. चला सोडूयात. आपलं काम पहिलं काय? जशास तसा पहिला पूर्णांक लिहिणे. 16/14 गुणिले 3चा गुणाकार व्यस्त काय? 1/3. मग काय करावं लागेल? कटतंय का बघावं लागेल. 3 वर भाग जात नाही, इथं जातो पण ह्या दोघांना 2 न घालूयात. 82 बेस 16च आहे की 82 16 आणि बेसाचे 14. आता आणखी कटतंय का? तर नाही कटत. 8 आणि 1 चा अंशस्थानी गुणाकार 8 1 8 आणि छेदस्थानी 7 3 21 8/21. आता आपण पूर्णांक शेवटी घेतला होता दुसऱ्यांदा. आता पूर्णांक अगोदर घेऊ. 3 उदाहरण आपण दोन्ही अपूर्णांक घेतले. 3 उदाहरण आपण आता पहिला अपूर्णांक आणि दुसरा पूर्णांक असलेला. आता पहिल्यांदा पूर्णांक घेऊ. 6 उदाहरण झाले. आता 7वं उदाहरण. हे बघा, पदावली वगैरे सोडवताना भागाकार क्रिया आल्यावर बरेच जण चुकतात. पदावली आपल्याला अपूर्णांकाची पदावली आहे गणितामध्ये, मग ते समजलं पाहिजे. चला बोला. 7वं उदाहरण. 8 पूर्णांक नाही म्हणायचं, नुसतं 8 म्हणा की. भागिले 2/5. 7वं उदाहरण आपलं. आता फक्त काय केलंय? पूर्णांक संख्या अगोदर घेतली. मग काय करणार? आपल्या नियमात बदल करायचा नाही. काय करणार? पहिलं जशास तशी घ्यायची. मग 8/1 आहे. जशास तसंच घेतलंय बरं का, बदललंय का? नाहीतर म्हणायचे सर कुठं जसेच तसं घेतलं. इथं 8 होतं आणि इथं 8/1 घेतलंय की तुम्ही. इथं पण आहे त्याच्या खाली. गुणिले दुसऱ्याचा मात्र गुणाकार व्यस्त. काय येईल? 5/2. संक्षिप्त रूप जातय का पाहायचं. जातय. 2 न भाग जातो. कुठे? 8 ला. 2 आता अंशाचा गुणाकार करूयात. 4×5 20 आणि 1 न 1 ला गुणलं तर 1च. 20/1 म्हणजे काय असतं रे? 20 हे उत्तर आहे याचं. चला पुढच्यानी सांगा पुढचं उदाहरण. 9 भागिले 2/3. ओके. चला सोडूयात. माझ्या बरोबर सोडवायलात ना. एक ओळ सोडून छान चांगलं दिसलं पाहिजे, अनाचूक पण असलं पाहिजे. नसतं दिसायला चांगलं आणि चुकीचं. चला कसं करावं लागेल आपल्याला हे. पहिला अपूर्णांक जशास तसा. पहिली संख्या जशास तशी समजा. 9/1. बोला काय येईल मग? 3/2. बरोबर. आता कटवू का मग मी 3 ह्याला 9 ला? का नाही कटवायचं? अंशस्थानी आहे म्हणून. बर मग कटतच नाही. मग काय करू? अंशाचा गुणाकार छेदात. 9 3 आणि 2. आता इथं मात्र कसा अपूर्णांक आलाय रे? मग आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये करून घेऊयात. बघा 2 पुन्हा 2च्या पाड्यामध्ये 7 पाहायचंय आपल्याला. 2 3 उरले किती? 1. अंशस्थानी छेदस्थानी काय लिहू? याला शाब्दिक स्वरूपात काय म्हणू आपण? 13.5. त्यानंतर आणखी एक गणित असंच घेऊया उदाहरण. 5/7 म्हणत असतात का? 5/7 म्हणावं लागेल आपल्याला. बरोबर आहे का? पहिला पूर्णांक जशास तसा. 15/1 गुणिले 7/5. आता 5 न जातोय भाग. जातोय तर करायचं. 5 1 5. 5 3 15. आता काय राहिलं वर? काय गुणाकार येईल? 3 7 21 आणि खाली काय गुणाकार येईल? 1.
म्हणजेच काय उत्तर आलं 21. आता हे बघा 3 अपूर्णांक घेतले. पुन्हा 3 उदाहरणं आपण कशाची घेतली की पूर्णांक पुढे घेतला, त्यानंतर पूर्णांक सुरुवातीला घेतला. आता आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची घेऊयात. पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्याची उदाहरणं 3 घेऊयात. 10वं सांगा मला. पूर्णांकयुक्त अपूर्णांक सांगायचं आता. हा सांगा लवकर. 2.1/3 भागिले 7.2/4. बर ठीक आहे. उदाहरण सांगितलंय आपल्याला. मग पूर्णांक अपूर्णांक दिला म्हणजे का आपल्याला पूर्णांक बनवता येत नाही का? त्याचा येतो का नाही? हा पूर्णांक बनवायचं पहिल्यासारखंच क्रिया बनवूयात अपूर्णांक. बोला बरं. 3 दोन्ही 6 आणि 1 काय झाला पहिला 7/3. हे भागिलेला भागिले चिन्ह नाही, आधी भागिलेला भागिले ह्याला आधी हे करून घेऊ ना आपण. अपूर्णांकातून पुन्हा करूयात नाहीतर गोंधळ होईल. 7 चोक 28 मध्ये 2 मिळवले 30/4. आणि आता आपल्याला भागाकाराच्या रूपात मिळालं. हे पण भागाकाराच्याच होतं, पूर्ण अपूर्णांकात नव्हतं. आता आपण याचा गुणाकाराच्या रूपात मांडणी करूयात. कसं करणार? 7/3 पहिला जशास तसा आणि गुणिले चिन्ह देऊन 4/30. आता कुठं भाग जातोय बघा? जातोय नीट बघा. 2 न जातो की 4 ला 30 ला जात नाही का? 2 ने बघा. बेदोनी 4 आणि बे 15 30. 15 आहे ना. किंवा तुम्ही असं करू शकता बे 1 बे 1 उरलं बे 15. आपण करतो तसं. आता आणखी भाग जातो का कुठेच? नाही. मग अंशांशाचा गुणाकार 7 दोन्ही आणि छेदाचा गुणाकार 15 त्रिक 45. आलं का लक्षात? काय अडचण आहे का? त्यानंतर अजून 11 उदाहरण सांगा. पुढं 4.1/2 म्हणायचं 4.5 भागिले 7.2 घेऊ आपण मुद्दाम. इथं बी छेद 2 आहे, इथं बी छेद 2 आहे. मुद्दाम घेतलाय, काही नाही असं. आता बघा. बोला. पहिलं 8 आणि 9 झाले. कुठं? नाही नाही तसा संबंध नाही. आता नीट लक्षात घ्या. हा फक्त आपण अपूर्णांक म्हणून घेतलेला आहे. आलं लक्षात? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. भाग आताच नाही घालवायचा, पुन्हा घालवायचा. चला बोला. बेदोनी नाही 4 दोन्ही 8 आणि 1 9/2 भागिलेला भागिले. बोला. 7 दोन्ही 14 आणि 3 17/2. बरोबर. आता काय करणार? पहिला पूर्णांक जशास तसा 9/2 गुणिले 2/17. आता काय होईल बघा? 2 ने भाग जाईल. बे 1 बे बे 1 बे. आता जातो का भाग? नाही. मग अंशांशाचा गुणाकार 9 1 9 आणि 17 1 17. आणखी एक उदाहरण घेऊया 12वर. बोला. कोण सांगतोय? 5.2/3 भागिले 7.4/3. सगळ्यांना 7 शिवाय कोणता पूर्णांक दिसला नव्हता असं ईश्वरीचं म्हणणं आहे. सगळ्यांना 7. पुन्हा कुठं 2 पूर्णांक नसतो, 3 नसतो, 4 नसतो, 6 नसतो. सगळ्यांचा 7 पूर्णांक.
आहे का नाही? अरे काहीतरी वेगळं असं सांगावं लागतं. तेच तेच एकानं धरले का असं असं एकानं एक रस्ता धरला की त्याच रस्त्याने चलते मेंढरा सर. आपल्या उदाहरणामध्ये थोडा बदल करावा. चला काय हरकत नाही. 7 असलं काय 2 असलं काय आपल्याला अपूर्णांकातच बनवायचंय. पण थोडस 5 15 आणि 2 17/3 भागिले बोला 7 21 आणि 4 अंश छेद काय येणार 3. दोन्हीचा छेद काय आहे? आता काय का असं ना आपल्याला उदाहरण सोडवायचंय. पुढे बघा आता कसं करावं लागेल. हे 17/3 गुणिले बोला 3/25 काय कटतं इथं? कशानं भाग जातो? 3 1 आता मात्र नाही भाग जात. मग 17 1 17 आणि 25 1 17/25. आलं का लक्षात? आलं लक्षात? तर तुम्ही भागाकार बघा. तुम्हाला आता बेरजे बद्दल अडचण आहे, वजाबाकी बद्दल आहे, गुणाकाराबद्दल आहे आणि ह्या प्रकरणात नसलेल्या भागाकाराबद्दल आहे. नाही प्रकरणात भागाकार हे नाहीच, पण तरी भागाकार, कारण आपल्याला कुठं ना कुठं त्याचा उपयोग होतो. भागाकार आलाच पाहिजे अपूर्णांकाचा. मग हे जर आलं तर आपल्याला हे प्रकरण अतिशय सोपं आहे. प्रकरण फार सोपं आहे, काही सुद्धा अडचण नाही याच्यामध्ये. मग आता तुम्ही काम काय करणार आहेत माहिती आहे का? याच प्रकरणाची जसे मी 3 उदाहरणं बनवलेत का प्रत्येक भागाचे बनवलेत की नाही? अपूर्णांकाचे दोन्ही अपूर्णांक असणारे 3, पुन्हा पूर्णांक आणि अपूर्णांक असणारा, अपूर्णांक आणि पूर्णांक असणारा आणि ते शेवटी पूर्णांक अपूर्णांकाचे. बरोबर? असे प्रत्येकी 5 उदाहरणं, अशी 20 उदाहरणं तयार करा. प्रत्येकी किती उदाहरणे? प्रत्येकी फक्त 5 उदाहरणं. असे टोटल किती होतील? 20 उदाहरणे होतील तयार. अभ्यास काय म्हणण्यापेक्षा हे लक्षात घ्यायचं लगेच. समजलंय ना? तर आपण या ठिकाणी पूर्ण पायाभूत जी माहिती होती का या प्रकरणाची पाहिलेली आहे. आता यानंतर आपण पुढच्या याच्यामध्ये नमुना प्रश्न पाहूयात.